नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलावरती लेक्चर बघणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल. तर महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे कंबाईनच्या दृष्टीने. तर प्राकृतिक आणि भूगर्भ रचना जी आहे ती आपण हा चॅप्टर बघणार आहे. हा जो पुस्तकाचा चॅप्टरचा रेफरन्स घेतला आहे तो मी सौदी सरांच्या पुस्तकामधून ह्या चॅप्टरचा रेफरन्स घेतला आहे. तर सौदी सरांचे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्राच्या त्याचबरोबर भारताच्या इतिहासासाठी बेस्ट पुस्तक आहे. यामधील सर्व प्रश्न आहे ते जास्तीत जास्त यामधीलच पडत असतात परीक्षेला. तर हा धडा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कंबाईनच्या परीक्षेला जर बघितलं तर 3 ते 4 प्रश्न जे आहेत ते डायरेक्टली या चॅप्टरमधून येत असतात. त्यामुळे हा चॅप्टर आपण संपूर्ण व्यवस्थित बघणार आहे. व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो, तोपर्यंत तुम्ही जो आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट आहेत ते कव्हर होतील आणि एक्स्ट्रा अभ्यासाची गरज पडणार नाही. ह्याच्यामध्ये सर्व जे आहे ते कव्हर झालेलं आहे या पुस्तकामध्ये. तर सुरुवात करूया आपण प्राकृतिक आणि भूगर्भ रचना. पहिल्यांदा आपला टॉपिक असेल महाराष्ट्राचे प्रमुख प्राकृतिक विभाग. तर त्यामध्ये पहिल्यांदा आहे कोकण किनारपट्टी. तर कोकण किनारपट्टीबद्दल आपण सर्वात पहिल्यांदा माहिती घेणार आहे याच्यामध्ये. तर कोकण किनारपट्टी म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी म्हणजे कोकण आहे. तर किनारपट्टीचा पूर्वेस आहे ते दक्षिणोत्तर समांतर दिशेने जे आहे ते सह्याद्री पर्वत भिंतीसारखा उभा आहे. तर त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सकल भागाला जे आहे ते कोकण असे म्हणतात. तर ही कोकणाची त्यांनी खूप भारीमध्ये व्याख्या केलेली आहे. तर ह्याच्यानंतर आपण चार्ट बघूया आता. कोकणची निर्मिती. कोकणची निर्मिती जी आहे ती महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वतास प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली होती. तर तसेच मुंबईजवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी उंचावली आहे गेली असावी, म्हणजे किनाऱ्याचे जे आहे ते निम्नजल झालेले आहे. मुंबईजवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी जी आहे ती उंचावली गेली आहे. म्हणजेच किनारपट्टी जी आहे ते निमज्जन झालेलं आहे, म्हणजे खचलेले आहे. ज्वालामुखी क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने आढळतात. उदाहरणार्थ वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे जे आहेत ते त्याचं उदाहरण आहे. तर आपल्या परीक्षेला येते ह्याच्यावरती प्रश्न विचारत असतात. प्रस्तरभंग होऊन जी आहे ती किनारपट्टी झाली होती तयार, आपण जे आता कोकण बघतो ती. तर ह्याच्याबद्दल आता माहिती एक्स्ट्रा बघूया आपण, विचारणार आहेत ते परीक्षेला. कोकण किनारपट्टीचा दक्षिणोत्तर लांबी जी आहे ती 720 किलोमीटर इतकी आहे. उत्तरेला ते डहाणूपासून दक्षिणेला वेंगुर्ल्यापर्यंत किंवा उत्तरेला दमणगंगा नदीपासून जे आहे ते तेरेखोल नदीपर्यंत कोकणचा विस्तार आहे तो विस्तारलेला आहे. तर पश्चिम घाटापासून कोकणची रुंदी मात्र जी आहे ती सर्वात सारखी नाही. सरासरी रुंदी जी आढळते ती 30 ते 60 किलोमीटर इतक्या लांबीची आहे. मुंबईच्या उत्तरेला तुलनात्मकदृष्ट्या सह्याद्री पर्वत हा जो आहे तो पठाराकडे वळल्याने तिची रुंदी अधिक झालेली आहे. तर उत्तरेकडे काही भागामध्ये बघू शकता उंची जी रुंदी जी आहे ती 90 ते 95 किलोमीटर रुंद झालेली आहे. उदाहरणार्थ जर बघितलं, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणची रुंदी जी आहे ती 100 किलोमीटर आहे. तर दक्षिण कोकणामध्ये काही भागामध्ये ती 40 ते 45 इतकी झाली. कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे ते 30,394 चौरस किलोमीटर इतके आहे. हे जे आहे ते तुम्हाला विचारतात जोड्या लावण्यासाठी किंवा क्षेत्रफळानुसार जे आहे ते कंपॅरिझन विचारतात. आता आपण ह्या कोकणची प्राकृतिक रचना जी आहे ती बघणार आहे. कोकणची प्राकृतिक रचना त्यामध्ये सर्वात सह्याद्री पर्वतामधून निघालेल्या डोंगराचे कडे पश्चिमेस किनारपट्टीपर्यंत जातात. त्यामुळे कोकणचा सर्वत्र भाग म्हणजे एक सलग मैदान नाही. या डोंगर रांगेने जे आहे ते दऱ्यांनी व्यापलेला असून परंतु कमी उंचीचे सकल भाग आहेत यामध्ये. अनेक ठिकाणी कमी उंचीच्या टेकड्या आहेत, तसेच डोंगरांचे सुळके देखील आढळतात. सह्याद्री पर्वतामधून निघून अरबी समुद्रात मिळणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात सकल व काहीसा मैदानी भाग आढळतो. किनारपट्टीजवळ वाळूचे पट्टे आढळतात. किनारपट्टीजवळ सकल भागाची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची जी आहे ती 15 मीटर इतकीच आहे. तर किनाऱ्यापासून पूर्वेकडे जसं जसं जाईल आपण सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत, तशी ही उंची जवळपास 250 मीटरपर्यंत वाढते. सह्याद्रीच्या पायथ्याशी उतार मंद आहे. प्रदेशाचा सर्वसाधारण उतार जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेने आहे. तर कोकणचा उपविभाग बघूया आता. उत्तर कोकणामध्ये दक्षिण कोकणामध्ये असे 2 कोकणचे जे आहे ते उपविभाग पडतात. तर ह्यामध्ये पहिला असेल उत्तर कोकण आणि दुसरा असेल दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये जे आहे ते महत्त्वाचे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, त्याचबरोबर मुंबई शहर, रायगड. तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग
या जिल्ह्यांचा जो आहे तो समावेश होत असतो. तर उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण जो आहे तो अधिक खडकाळ आहे. तसेच डोंगर रांग असून शहरे कमी व वाहतुकीच्या सोयी देखील यामध्ये कमी आढळतात. तर आपल्याला जे आहे ते कोकणातील खाडी आणि बेटे जे आहेत त्याच्यावरती प्रश्न येत असतो जोड्या लावासाठी. तर आपण सविस्तर माहिती बघूया आता डायग्राममध्ये या. तर तुम्ही उत्तरेला बघू शकता, जसं आपण मगाशी बघितलेलं दमणगंगा नदी जी आहे ती उत्तरेला आहे कोकणच्या. तर पहिल्यांदा जी असेल वरती ती डहाणूची खाडी पालघर येते. तसेच तिथून जी सुरुवात होते त्यानंतर दातीवारीची खाडी असेल, वसईची खाडी ठाणे येते. तर हे जे आहे ते नदी आणि खाड्यांवरती जे प्रश्न विचारले जातात. तर उत्तर कोकणामध्ये तसेच मध्य कोकणामध्ये कोणत्या खाड्या आढळतात त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. जसं की कंबाईनच्या परीक्षेला आला होता राजापुरीची खाडी आणि त्याचबरोबर बाणकोटची खाडी आणि केळशीची खाडी, हे जे आहे ते मध्य कोकणामध्ये आढळणाऱ्या खाड्या आहेत. तर ह्याच्यावरती प्रश्न आला होता. तसेच भरपूर या ठिकाणी खाड्या आहेत, तुम्ही बघू शकता दाभोळची खाडी असेल, तसेच देवगडची खाडी असेल, देवगड या ठिकाणी. तसेच तेरिकोलची खाडी जी आहे ती सर्वात दक्षिणेला आहे कोकणमध्ये. तर हे झालं खाड्यांच्या रिलेटेड. संपूर्ण ही जी PDF जी आहे ती मी टेलिग्रामवरती पाठवत आहे, तिथून तुम्ही सविस्तर बघू शकता. तर कोकणामधील दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो कोकण म्हटल्यानंतर खलाटी व वलाटी. तर कोकणामध्ये सकल प्रदेशाची उंची जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जात असते. त्याच्या उंचीनुसार खलाटी व वलाटी असे दोन भागामध्ये भाग पडले आहेत. पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सकल भागाला जे आहे ते खलाटी असं म्हणतात, लक्षात ठेवा. त्याची समुद्र सपाटीपासून उंची जी असते ती फार कमी असते. खलाटीच्या पूर्वेस जो डोंगर रांगाचा भाग आहे त्याला वलाटी असं म्हणतात. तर या प्रदेशाची उंची जी आहे ती 275 ते 300 मीटरपर्यंत असते. तर जसजसे सह्याद्रीच्या पायथ्यालगत जावे तसतशी ती उंची जी आहे ती वाढत जाते. खाड्या आता बघूया आपण. कोकणामधील नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून खाली उतरतात व सखल भागातून अरबी समुद्राला मिळतात. सागरास भरती येते. भरतीचे पाणी नद्यांच्या मुखातून बरेच आतपर्यंत येत असते. भरतीचे पाणी नद्याच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला जे आहे ती खाडी असे म्हटलं जातं. लक्षात ठेवा, खाडी हा कन्सेप्ट विचारलेला आहे. भरतीचे पाणी जे आहे ते नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असं म्हटलं जातं. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी जो आहे तो बनलेला आहे. मुंबईच्या उत्तरेला दातीवार खाडी असेल व वसईची खाडी, तसेच वसईच्या दक्षिणेला जयगडपर्यंत जे आहे ते राजापुरीची खाडी, तसेच बाणकोट, दाभोळ या खाड्या वसरलेल्या आहेत. आपण मग अशी बघितलं डायग्राममध्ये त्याप्रमाणे. तसेच दक्षिणेला विजयदुर्गची खाडी असेल, कर्लीची खाडी आणि सर्वात दक्षिणेला जी आहे ती सरहद्दीजवळ तेरिकोलची खाडी जी आहे ती आढळते. कोकणची किनारपट्टी या प्रकारची आहे. किनारपट्टीवरील खडकात मालवण व हर्णे या दरम्यान जे आहे ते गुहा आढळतात. आता आपण सागरी किल्ल्यांची माहिती बघूया. सागरी किल्ल्यांवरती प्रश्न येतो. महाराष्ट्रात काही किल्ले जसे उंच पठारावरती माथ्यावरती पसरलेले आहेत, तसेच काही आहेत ते सागरी भागामध्ये समुद्र खडकामध्ये बांधलेले आहेत, त्यांना आपण सागरी किल्ले असे म्हणतो. शिवाजी महाराजांच्या काळात त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत सीमावरती जे आहे ते जागते पहारेकरी असायचे. उदाहरणार्थ वसईचा किल्ला असेल, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ले जे आहेत ते या ठिकाणी आहेत. आपण तक्ता बघणार आहे, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. पुढे बंदरे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुंबई हे जे आहे ते नैसर्गिक व आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. भारताचा बराचसाच व्यापार यामधून चालत असतो. मुंबईजवळच नावाशिवा हे बंदर देखील उभारलेलं आहे, मुंबई बंदराचा ताण कमी यावा म्हणून. मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला यासारखी बंदरे आपल्याला बघायला भेटतात. महाराष्ट्रात टोटल जे आहेत ती 49 बंदरे आहेत. तर या ठिकाणी इतिहास दिलेला आहे, बंदरे आधीपासून आहेत. प्रश्न ह्याच्यावरती आलेला होता बघा. कोकण किनारी पट्टीजवळ अरबी समुद्रात उत्खनिज बॉम्बे हाय खनिज तेल साठा, तसेच वसई आणि रत्नागिरी इथे सापडलेला तेल यामुळे कोकणचा जो आहे तो वाढ होण्यास बराचसाच वाव मिळाला होता. तर लक्षात ठेवा, बॉम्बे हाय याच्यावरती प्रश्न विचारला होता. बेटे कोणती आहेत तर मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी असेल, कुर्टे, जंजिरा, खारापुरी किंवा अंजनदीव हे बेटे जे आहेत कोकणामध्ये आढळतात. पुढे आपण बघायचं आता सह्याद्री पर्वत, त्याचबरोबर पश्चिम घाट आणि सह्याद्रीच्या व सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगांचा प्रदेश. तर भारताच्या पश्चिम किनारपट्टी सह्याद्री समांतर पर्वत आहे. हा पर्वत जो आहे तो दक्कनच्या पठाराशी पश्चिम सरहद निर्माण करतो. तसेच उत्तरेला जो आहे तो सातमाळा डोंगर रांगापासून दक्षिणेला तो कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. त्याची लांबी जी आहे ती 1600 किलोमीटर इतकी आहे, पण महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी 440 किलोमीटर इतकी आहे. तर ह्यालाच दुसरं नाव असं पश्चिम घाट असेही देखील म्हणतात. याची उंची सरासरी 1200 ते 1300 मीटर इतकी आहे.
तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे जाईल तसं वाढत जाते आणि दक्षिणेकडे ती उंची कमी होत जाते. सह्याद्री पर्वत आपली विशाल नजर पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्राला फिरवत असतो. समुद्र किनाऱ्यास समांतर असणारा हा पर्वत किनारपट्टीच्या भागापासून 30 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आपण मगाशी बघितलं होतं कोकणची रुंदी, त्यामध्ये हा कन्सेप्ट. पुढे पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाकडून पर्वतरांगाकडे पाहिल्यास सह्याद्री हा सरळ भिंतीसारखा जो आहे तो दिसतो. किनाराच्या सकल प्रदेशावरून जर सरळ तो आहे तो काड्यासारखा दिसतो. तर भूप्रदेशाची उंची काही ठिकाणी 1000 किलोमीटरपर्यंत आहे. पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार जो आहे तो अधिकतम तीव्र झालेला आहे. तर पूर्वेकडून पाहिल्यास पठारावर सह्याद्रीचा उतार जो आहे तो मंद आहे, ही एक डोंगराची रांग आहे वाटते, आणि हा मंद उताराचा प्रदेश हळूहळू दक्कनच्या पठारामध्ये विलीन झालेला आहे. लक्षात ठेवा, वैतरणा ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. वैतरणा आणि सावित्री या दोन नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत आहे तो कंकणाकृती झालेला आहे. तर ह्याच्यावरती प्रश्न आला होता. सह्याद्री पर्वत नद्यांचा आहे तो जलविभाजक म्हणून काम करत असतो. प्रमुख जलविभाजक आहे तो. दक्कनच्या पठाराच्या पश्चिमेस असलेल्या सह्याद्री पर्वतावरून कोकणचा सखल प्रदेश पाहता येतो. सह्याद्री पर्वतरांगांपासून अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिन्या नद्यांचे आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्यांचे जो आहे तो जलविभाजक करण्याचे काम करत असतो. जलविभाजक केल्यामुळे हे वेगवेगळे झालेले आहेत. याशिवाय किनारपट्टीचा सखल भाग प्रदेश आणि देशावरचा पठारी प्रदेश अलग झालेला आहे. उत्तर दक्षिण दिशेने सह्याद्री रांग असून समुद्र किनारा सर्व ठिकाणी समांतरच आहे असे नाही. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची उंची निरनिराळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे ती जलविभाजक आहेत असं काही नाही. नद्यांच्या अपक्षरण किंवा खनन या कार्यामुळे जे आहे ते जलविभागाचे काम जे आहे ते स्थान बदललेले आहे. दक्कनच्या पठारावरील नद्यांच्या उगमस्थानाचे प्रदेश कोणते? तर दक्कनच्या पठारावरील उगमस्थानाच्या सह्याद्री पर्वतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल महत्त्वाची असलेली गोदावरी नदी जी आहे ती महाराष्ट्रात उगम पावते आणि ती पूर्वेकडे वाहते. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ गोदावरी नदीचा उगम होतो. नाशिक शहरामध्ये पर्यंत येपर्यंत गोदावरी नदी 20 किलोमीटर लांबीच्या गळईतून वाहत असते. कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी जी आहे ती भीमा नदी. सह्याद्रीमध्ये गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेस सुमारे 100 किलोमीटर अंतरावरती भीमाशंकर येथे तिचा उगम होतो. तसेच भीमा नदीच्या दक्षिणेला महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. तसेच कोयना नदी ही तेथूनच उगम पावते. वरील माहितीप्रमाणे गोदावरी, भीमा आणि कृष्णा नद्यांच्या बऱ्याच उपनद्यांचा उगम देखील सह्याद्री पर्वतांमध्येच झालेला आहे. तर सह्याद्री पर्वतामध्ये महत्त्वाचे शिखर कोणते आहेत? सह्याद्री पर्वतामधील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई आहे आणि त्याची उंची जी आहे ती 1646 मीटर इतकी आहे. त्याचे भौगोलिक स्थान जे आहे ते गोदावरी नदीचा उपनदी असलेली प्रवरा नदीच्या उगमाजवळ म्हणजे इगतपुरी या ठिकाणी आहे नाशिकमध्ये. आणि नाशिकच्या उत्तरेला हे 90 किलोमीटर अंतरावरती दोन क्रमांकांचे म्हणजे सालीर जे आहे ते शिखर या ठिकाणी आहे. त्याची उंची 1567 मीटर इतकी आहे. 3 नंबरला असेल मोठे, त्यामध्ये हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडाची उंची जी आहे ती 1424 मीटर इतकी आहे. तसेच नाशिकच्या उत्तरेला असलेले सप्तशृंगी, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर ही देखील महत्त्वाची शिखर या ठिकाणी आढळतात. याशिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये तोला, तसेच धुळे या ठिकाणी हनुमान, नंदुरबार या ठिकाणी स्तंभा, पुणेमध्ये तोरणा यासारखी शिखर आपल्याला पाहायला भेटतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मॅपमध्ये दिलेला आहे त्यांनी. तापी नदी तुम्ही इथं बघू शकता. त्याचबरोबर हरिश्चंद्र डोंगर जो आहे तो कुठे आढळतो, त्याचबरोबर भीमा नदीचा उगम असेल, तसेच कोयना नदी, कृष्णा नदीचा उगम असेल, या ठिकाणी सर्व दिलेलं आहे बघा. तर पुढे आपण बघूया आता घाटमाता किंवा पर्वतमाता यांच्या व किल्ले याच्याबद्दल माहिती. तर घाटमाता व पर्वतरांग सह्याद्री पर्वताच्या त्याच्या शिखरावर उंच व रुंद स्वरूपामध्ये पसरलेला प्रदेश आहे, त्याला घाटमाता असे म्हणतात. बऱ्याच ठिकाणी ते संपूर्णपणे सपाट आहेत. उदाहरणार्थ नेरळजवळील माथेरान असेल, साताऱ्याजवळील पाचगणी किंवा महाबळेश्वर या ठिकाणी प्रसिद्ध घाटमाते आहेत. ही थंड हवेची ठिकाणी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. किल्ले सह्याद्री पर्वताच्या अशा घाटमाथ्यांवर शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड वगैरे यासारखे अनेक किल्ले बांधण्यात आलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात नीट बंदोबस्त ठेवल्यामुळे हे किल्ले अजून देखील अवेलेबल आहेत. घाट खिंड पर्वतांच्या रांगा जेव्हा लांबच लांब पसरलेल्या असतात तेव्हा त्याचा उंच लांब रांगांमध्ये कमी उंचीचा भाग जो आहे तो तयार होतो. अशा कमी उंचीच्या भागाला जे आहे ते खिंड असे म्हणतात. नद्यांच्या अपक्षरण किंवा खनन कार्यामुळे पर्वतरांगाची सलगता खंडित होते, त्या खिंडीमधून ओळखल्या जातात.
या खिंडीमधून वाहतुकीचे मार्ग जातात, त्या वाहतुकीला जे आहे ते आपण घाट असे म्हणत असतो. सह्याद्री पर्वतात अशा प्रकारचे पुढील घाट आहेत, जसं की उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आपल्याला थळघाट लागतो, त्याचबरोबर माळशेज घाट, बोरघाट, हे सर्व आपण पुढे जे आहे ते तक्त्यामध्ये बघणार आहे, कुठल्या मार्गावरती कोणता घाट आहे ते. पुढे एक महत्त्वाचा ह्याच्यामध्ये घाट दिला आहे त्यांनी, थळघाट. हा जो आहे तो नाशिक मुंबई किंवा नाशिक या रस्त्यावरती आहे जाणारा हा रेल्वे मार्ग कसाराजवळ थळघाटातून जात असतो. तसेच बोरघाट जो आहे तो पुणे मुंबई दरम्यान हा आहे. सह्याद्री पर्वतामध्ये इतर देखील घाट आहेत, जसं की कुंभार्ली घाटातून कोकणात चिपळूण किंवा पोफळी या भागामध्ये जाता येतं, तसं आंबा घाटामधून रत्नागिरीकडे जाता येतं. तसेच फोडा आणि आंबोली घाट यामध्ये मालवण, वेंगुर्ला, दक्षिणेस गोव्याकडे जाण्याचा मार्ग देखील उपलब्ध आहे. तर सर्व आपण सविस्तर चार्टमध्ये बघणारच आहे. तर पुढील माहिती बघूया. सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा किंवा डोंगररांग प्रदेश. तर सह्याद्री पर्वतामध्ये लहान मोठ्या डोंगर रांगा आहेत, त्या पूर्वेकडे जात असतात. तापी पूर्णा खोऱ्याच्या दक्षिणेत रांगा या पसरलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे एक वैशिष्ट्य आहे. या सर्व डोंगर रांगाची निर्मिती जी आहे ती मुख्य सह्याद्री पर्वतापासून झालेली आहे. तर साधारण दिशा जी बघितली तर वायव्य आग्नेय दिशा आहे. स्थानिक आधार जो आहे तो या दरम्यान डोंगर रांगांची उंची जी आहे ती 200 ते 300 मीटर या दरम्यान आहे. बऱ्याच ठिकाणी डोंगर रांग तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पठारावरून वाहणाऱ्या नद्यांची या डोंगर रांगामुळे उपजलविभाजक म्हणून देखील काम होत असते. तर सह्याद्री पर्वतामध्ये 3 मोठ्या डोंगर रांगा आहेत. पहिली असेल शंभू महादेव डोंगर रांग. आपण एक एक करून माहिती बघूया. शंभू महादेव डोंगर रांग आहे, त्याच्यामध्ये सह्याद्री पर्वतापासून डोंगर रांग ही जवळपास 18 अंश उत्तरेकडे आग्नेय दिशेला आहे. रायरेश्वर पासून लक्षात ठेवा शिंगणापूरपर्यंत ही पसरलेली आहे शंभू महादेव डोंगर रांग. तर या डोंगर रांगा सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये पुढे कर्नाटकामध्ये जातात. भीमा नदीच्या खोऱ्याचे दक्षिणेस शंभू महादेव डोंगर आहे. त्यामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्या आहेत त्या वेगवेगळी खोरी जी आहे ती निर्माण करतात. महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी शंभू महादेव डोंगर रांग आहे. आणि शंभू महादेव डोंगर रांग काही ठिकाणी सपाट माट्याचे प्रदेश आहे, उदाहरणार्थ वाईजवळील पाचगणी असेल किंवा महाबळेश्वरमधील टेबल लँड या नावाने प्रसिद्ध असलेले पाचगणी पठार या ठिकाणी आहे. पुढे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. गोदावरीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. तिच्यामुळे जो आहे तो गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी जी आहे ती वेगळी होतात. तर या डोंगररांगाच्या पश्चिम भागामध्ये हरिश्चंद्र बालाघाट व पूर्व भागामध्ये बालाघाट या नावाने ओळखले जाते. तर पुढे हीच रांग आग्नेयेतून तेलंगणामध्ये हैदराबादपर्यंत पसरलेली आहे. शंभू महादेव डोंगर रांगाप्रमाणे या डोंगर रांगावरही सपाट माथ्याचे प्रदेश आढळतात. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडापासून ते पूर्वेकडे सह्य प्रदेश आहे. त्यानंतर येतो सातमाळा आणि अजंठा डोंगररांग. गोदावरी व तापी नद्यांचे खोरे वेगळी करणारा हा जो आहे तो सातमाळा अजंठा डोंगररांग आहे. पूर्वेकडे ही जी उंची कमी कमी होत जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये जर सातमाळा डोंगररांग आहे. अजंठा टेकड्याचा उतार उत्तरेकडे तीव्र होत असताना दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये मंद स्वरूपाचा आहे. देवगिरीचा म्हणजे दौलताबाद जो किल्ला आहे इतिहासातील प्रसिद्ध किल्ला, अजंठाच्या जगप्रसिद्ध लेण्या असतील तर या डोंगर रांगामध्ये उत्तरेकडील उतारावरती वाघूर नदीच्या वळणाच्या खडकामध्ये आहे. तर या डोंगर रांगा तुटक तुटक असून काही ठिकाणी याची दिशा जी आहे ती पूर्व पश्चिम आहे. वेरूळ डोंगरात वेरूळ लेणी आहे. डोंगराच्या पश्चिम भागामध्ये सातमाळा डोंगर आढळतो. तसेच नाशिक जिल्ह्याच्या वायव्य कोपऱ्यामध्ये सातमाळा डोंगर सुरू होतो. पुढे याचा रांगा जे आहे ते मनमाडपर्यंत पसरलेले आहेत. अंकाई टंकाईपासून अजिंठा टेकड्या म्हणून या नावाने या ओळखल्या जात असतात. पुढे अन्य डोंगर व आपण टेकड्या बघणार आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण डोंगर आणि टेकड्या आहेत, जसं की धुळेमध्ये गाळणा डोंगर असेल. तसे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ डोंगर आहे. हिंगोली व नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोली व मुदखेड डोंगर आहे. विदर्भामधील नागपूर जिल्ह्यामध्ये गरमसूर टेकड्या असतील. गोंदियातील दरकेसा टेकड्या असतील. तसेच भंडारा जिल्ह्यातील गायखोरी टेकड्या. तसेच गडचिरोलीमधील लक्षात ठेवा विचारला होता जिरोली टेकड्या असतील. भामरागड, सुरजागड डोंगर याच्यावरती प्रश्न आले होते. तर आपण सर्व ह्याची माहिती चार्टमध्ये दिलेली आहे खाली ती बघणार आहे. त्याचपैकी एक रांग जी आहे ती देवगिरी सिंदखेडवरून दक्षिणेस परभणी व नांदेड जिल्ह्यामध्ये जाते, तिला निर्मल रांग असे देखील म्हटलं जातं. सातपुडा पर्वतरांग व डोंगर रांग याची माहिती आपण बघूयात. तर महाराष्ट्राच्या उत्तर सरहदीजवळ सातपुडा रांग पसरलेली आहे. महाराष्ट्रात सातपुडा पर्वतरांगेचा फार थोडा भाग समाविष्ट आहे. पूर्व पश्चिम दिशेने जे आहे ते पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे वेगळे होते. तर सर्वात जास्त उंचीचे शिखर जे आहे याच्यामध्ये ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. नंदुरबारमधील अस्तंबा डोंगर असून त्याची जी आहे ते उंची 1325 मीटर इतकी आहे.
सातपुडा पर्वतरांगाचा काही भाग अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतो. त्या ठिकाणी गाविलगड टेकड्या देखील आहेत. तर त्याची रुंदी 1,000 उंची जी आहे ती 1,000 मीटरपेक्षा जास्त आहे. वैराट हा डोंगर महत्त्वाचा या ठिकाणी. तर चिखलदऱ्याची उंची देखील या ठिकाणी थंड हवेचा प्रदेश आहे. तर आपण सविस्तर माहिती आता ह्या चार्टमध्ये बघूया आपण. तुम्ही बघू शकता इथं हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. तसेच वरती तोरणा किंवा अस्तंबा डोंगर असतील नंदुरबार या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किल्ले दाखवलेले आहे, प्रतापगड, महाबळेश्वर, त्याचबरोबर औंधचे पठार जे आहे, खानापूर पठार. तर हे सर्व पठारे किंवा डोंगर रांगा यामध्ये सर्व दाखवलेलं आहे त्यांनी. तसेच कळसुबाई नाशिकमधील सर्वोच्च ठिकाण जे आहे उंचीचे ते देखील यामध्ये दाखवलेले आहे. आपण आता पुढील माहिती बघूया. तर या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे. आपण मगाशी पण बघितलं होतं. शिवनेरी, रायगड, प्रतापगड ही डोंगरी किल्ले आहेत. अर्नाळा, जंजिरा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यासारखे जलदुर्ग देखील यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर कोकण प्रशासकीय प्रदेश आणि डोंगर रांग ही जी माहिती या ठिकाणी दिली. पालघरमध्ये आता महत्त्वाचे आपण बघूया. यामध्ये पालघरमध्ये जे आहे ते सह्याद्री पर्वत या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुंगार. ठाणेमध्ये पण देखील तोच आढळतो. मुंबई शहर उपनगरमध्ये मलबार हिल असेल, तसेच पाली, खंबाला, कान्हेरी या टेकड्या किंवा डोंगररांगा आहेत. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या ठिकाणी फक्त सह्याद्री पर्वत या ठिकाणी बघायला भेटतो. तर पुण्यामध्ये ह्याच्यावरती प्रश्न आला होता, ताम्हिणी किंवा पुरंदर हे आहे. सातारामध्ये जे आहे मगाशी आपण बघितलं, सातारामध्ये शंभू महादेव डोंगररांग असेल किंवा सह्याद्री पर्वत हा देखील याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तसेच सांगलीमधील खानापूर असेल, तसेच आष्टा या ठिकाणी. कोल्हापूरमधील पन्हाळा डोंगर, उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, चिकोडी रांग आहे. तर सोलापूरमधील महादेव डोंगर, बालाघाट डोंगर ह्याच्यावरती प्रश्न आले होते. तसेच नाशिकमध्ये भरपूर आहेत. त्याच्यामध्ये गाळणा असेल, सालेर, मुलेर हे आपल्याला बघायला भेटतात. तशी मांगी तुंगी ह्याच्यावरती प्रश्न आला होता. धुळेमध्ये धानोरा, गाळणाचे डोंगर, नंदुरबारमधील तोरणमाळ, अस्तंबा, सातपुडा, अहमदनगरमध्ये कळसुबाई असेल किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. तसेच औरंगाबादमध्ये देखील अजंठा, सातमाळा, वेरूळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. बीडमध्ये जे आहे ते बालाघाटचे डोंगररांग आहे. उस्मानाबादमध्ये देखील बालाघाट, तुळजापूर असेल. तसेच परभणी, हिंगोलीमध्ये जी आहे ती निर्मल रांग म्हणून ओळखली जाणारी ही रांग जी आहे ती वसरलेली आहे. तसेच अमरावती या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाविलगड, तसेच चिखलदरा हे आहेत. यवतमाळ या ठिकाणी अजंठाचे डोंगर किंवा पुसद टेकड्या आहेत. नागपूरवरती प्रश्न आले होते, जसं की गरमसूर टेकड्या असतील, रामटेक ह्याच्यावरती प्रश्न आला होता. वर्ध्यामधील रावणदेव टेकड्या, ब्राह्मणगाव टेकड्या ह्याच्यावरती प्रश्न आले होते. तसेच भंडारामध्ये गायमुख, भीमसेन आणि चांदपूर ह्याच्यावरती प्रश्न आला होता. तर ह्याच्यावरती जास्त प्रश्न येतात, लक्षात ठेवा. गोंदियामध्ये गायखुरी असेल, तसेच नवेगाव टेकड्यांमध्ये कंबाईनच्या परीक्षा लावला होता 21च्या. दरकेसा टेकडी कुठे आहे, तर गोंदियामध्ये आढळते. चंद्रपूर या ठिकाणी चिमूर असेल, गडचिरोली या ठिकाणी चिरोली टेकड्या असतील किंवा भामरागड, सुरजागड हे जे आहे ते गडचिरोली या ठिकाणी आढळतं. तर ह्यामध्ये सर्व आपण बघणार आहे की पुणे या ठिकाणी बघा तुम्ही ताम्हिणी टेकड्या कुठे आहेत, तसेच पुरंदर टेकड्या असतील. सातारामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या शंभू महादेव डोंगर रांग बघू शकता तुम्ही, या ठिकाणी असा पसरलेला आहे तो. तसेच या ठिकाणी शंभू महादेव डोंगर रांग असेल, येवतेश्वर डोंगर हे जे आहे ते या ठिकाणी आढळतं सातारामध्ये. सांगलीमधील महत्त्वाचे असेल ते शंभू महादेव डोंगर रांग इथे देखील पसरलेला आहे थोडा भाग. तसेच अष्टाडोंगर असेल, तर सोलापूरमध्ये महादेव डोंगर आहे, रामलिंगचा डोंगर या ठिकाणी आढळतो उत्तरेला. तर पुढील आहे ते कोल्हापूर या ठिकाणी बघू शकता पन्हाळा, चिकोडीच्या टेकड्या. पालघर असेल, अमरावती या ठिकाणी गाविलगड टेकड्या आहेत, गाविलगड डोंगररांग. वर्ध्यामध्ये जे आहे ते ब्राह्मणगाव टेकडी, तसेच रावणदेव टेकड्या ह्याच्यावरती प्रश्न आला होता, उत्तरेला आहे त्या. तसेच नागपूर या ठिकाणी बघू शकता, नागपूरच्या पूर्वेला गरमसूर टेकड्या आहेत. तर गोंदिया या ठिकाणी नवेगाव टेकड्या असतील, तसेच दरकेसा टेकडी ह्याच्यावरती प्रश्न आले होते. चंद्रपूर या ठिकाणी बघू शकता चिमूरच्या टेकड्या आहेत. गडचिरोली या ठिकाणी चिरोलीच्या आहेत. सुरजागड किंवा भामरागड हे जे आहे ते गडचिरोलीच्या पश्चिम भागामध्ये पाहायला भेटतात. तसेच नाशिक या ठिकाणी वणी डोंगर आढळतो. तसेच सालेर व मुलेर हे जे आहे ते उत्तरेला गाळणा डोंगर असेल. तर अहमदनगर या ठिकाणी कळसुबाईचे डोंगर आहे उत्तरेला. तर हरिश्चंद्र डोंगर असेल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पसरलेला आहे. त्यानंतर जळगाव या ठिकाणी सातमाळा डोंगर, नांदेड या ठिकाणी बालाघाटचे डोंगर असतील. तर हे सर्व जे आहे ते आपण मगाशी बघितले होते
तेच आपल्याला यामध्ये डायग्राममध्ये दिलेले आहे. तर पुढील आपण पॉईंट बघणार आहे महाराष्ट्र पठार किंवा दक्कन पठारी प्रदेश आणि देश. त्याला असा पठारी प्रदेश आहे. तर याला महाराष्ट्र पठार किंवा दक्कनी पठार असं देखील म्हटलं जातं. दक्कनचा पठारी प्रदेश असं म्हणतात. सर्वसामान्य लोक त्यास देशाला देश असे देखील म्हटलं जातं, लक्षात ठेवा. हा पठारी प्रदेश मूळ दक्कनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग आहे. नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. डोंगराच्या दरम्यान आलटून पालटून नद्यांची खोरी आढळतात. पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. या पठाराची पश्चिम सरहद जी आहे ती सह्याद्री पर्वताचे निश्चित केलेले, तर उत्तर व दक्षिण सरहद जवळपास 300 मीटर समोच्च रेषेने पसरलेली आहे. महाराष्ट्रात पठाराची सरासरी उंची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती 750 किलोमीटर इतकी आहे. हे अंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारापासून विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेल्या दरकेसा टेकड्या किंवा गडचिरोलीमध्ये असलेल्या सुरजागड, भामरागड, चिरोली टेकड्यापर्यंत पसरलेले आहे. महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर रुंदी जी आहे ती 700 किलोमीटर इतकी आहे. तर हे अंतर सातपुडा पर्वतरांगापासून जे आहे ती दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पसरलेलं आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा पठाराचा उतार दक्षिणेकडून पश्चिमेकडून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा 100 मीटरला 1 मीटर याप्रमाणे कमी होत जातो. महाराष्ट्र पठाराची जी आहे सर्वसाधारण उंची 450 मीटर इतकी आहे. महाराष्ट्राचा जवळपास 90% भूभाग दक्कनच्या पठाराने व्यापलेला आहे. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली याच्यावरती प्रश्न आलेले होते. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे. सुमारे 70 दशलक्ष वर्षापूर्वी उद्रेक झाला होता. मूलक खडकाचा आणि लावारसाचे संचयन झाले. अशा प्रकारे उद्रेकामधून जे आहे ते अधूनमधून उद्रेक असे होत गेले. प्रत्येक वेळी लावारसाचे संचयन झाले आणि लावारसांपासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याचे त्यास दक्कन लाव्हा या नावाने देखील ओळखले जाते. लावारसाचे अशा प्रकारचे संचयन सुमारे 29 वेळा उद्रेक झाला. सरतेशेवटी पठार तयार झाला. हा लावारस प्रामुख्याने बेसिक प्रकारचा होता आणि दक्कनच्या पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा आहे, त्यापासून पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे. तर दक्कनची पठारे आता आपण बघूया हा कन्सेप्ट. दक्कनची पठारी प्रदेशामध्ये डोंगर रांगावर काही भागामध्ये लहान लहान पठारे आपल्याला पाहायला भेटतात. जसं की बालाघाट डोंगर रांगावर अहमदनगर बालाघाट पठार तयार झालेले आहे. या पठारामुळे उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदीचे खोरे वेगळे झालेले. तर शंभू महादेव डोंगररांग असेल, उंचवट्याच्या भागामध्ये सासवडचे पठार आहे. तसेच औंध पठार, खानापूर जत पठार या ठिकाणी. सातपुडा अजंठा डोंगर रांगावरील सपाट प्रदेश बुलढाणा पठार व मालेगाव पठार आहे. मराठवाड्यामध्ये मांजरा पठार आहे. उत्तरेकडे धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगेमुळे तोरणमाळ जे आहे ते पठार तयार झालेले. दक्कनच्या पठारावरील खोऱ्यांचा प्रदेश बघूया. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेश किंवा दक्कनचे पठार मुख्य स्वरूपाने नद्यांच्या खोऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे. कारण का या नद्यांच्या खोऱ्यांनी पठाराचा बराचसा प्रदेश भाग व्यापलेला आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावलेल्या गोदावरी असेल, भीमा, कृष्णा या नद्या ज्या आहेत त्या पूर्वेकडे वाहत असतात. तर ह्यामुळे जे आहे ते या डोंगर रांगांचा मृदू खडकांचा भाग नदी प्रवाहाने झिजलेला आहे. त्यामुळे अतिशय कठीण खडक डोंगर म्हणून शिल्लक राहिलेला आहे. वरील डोंगर रांगामुळेच महाराष्ट्र पठाराचे नदीच्या खोऱ्यांचे रूपांतर भाग पडलेले आहे. तर महाराष्ट्र पठारावर असलेल्या उत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना आपण नद्यांची खोरी बघूया. सर्वात पहिल्यांदा येतं तापी पूर्णा खोरे. तर तापी पूर्णा खोऱ्यांवरती जास्त वेळा प्रश्न विचारलेले आहेत. खूप वेळा ह्याच्यावरती प्रश्न येतो. तापी पूर्णा खोरे महाराष्ट्र पठारावरील भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या व लोकांच्या बोलीभाषेने विशेषतः निगडीत आहे. विशेषतः भूरचनेच्या दृष्टीने पाहता महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा, कृष्णा नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, पण एकमेव तापी नदी मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते. उत्तरेला तापी पूर्णा खोरे मध्य प्रदेशामधून सातपुडा पर्वतरांगांमधून पठाराच्या इतर भागापासून अलग झालेले आहे. तापी पूर्णा खोरे हा वास्तविक पाहता खचदरीचा भाग आहे, लक्षात ठेवायच्यावरती प्रश्न आला होता. तर पश्चिमेकडे गुजरातच्या मैदानापर्यंत जास्त उतरत जाते व पूर्वेस साधारण प्रतीच्या जलविभाजकामुळे वर्धा खोऱ्यापासून वेगळे झालेले. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये तापी नदी उगम पावते. पश्चिमेकडून ही नदी वाहते. तापी नदीला जी आहे ती पूर्णा उपनदी मिळते. तापी पूर्णा खोऱ्यांचा खचदरीचा भाग जो आहे तो उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सातपुडा पर्वत व सातमाळा अजंठा डोंगरांच्या भागामुळे मर्यादित झालेला आहे. तर ह्या जो रांगा आहेत त्या तीर व कड्यासारख्या आपल्याला या ठिकाणी भासत असतात. तर पुढील आहे गोदावरी खोरे. गोदावरी खोरे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे खोरे म्हणून गोदावरी खोरे ओळखले जाते. उत्तरेला सातमाळा अजंठा डोंगर रांगांमुळे
गोदावरी खोरे जे आहे ते तापी खोऱ्यापासून अलग झालेले आहे. तर दक्षिणेकडील बालाघट डोंगररांग ही भीमा खोऱ्यापासून गोदावरी खोरे जे आहे ते अलग करते. गोदावरी खोऱ्याची पश्चिमेकडील विस्तार आहे तो अरुंद आहे. जसजशी नदी पूर्वेकडे वाहत जाते तसतसा विस्तार मात्र रुंद होत जातो. तर अनेक उपनद्या याला येऊन मिळतात, जसे की दुधना, पूर्णा, प्रवरा, सिंदफणा वगैरे. तर गोदावरी खोऱ्याच्या उगमाच्या क्षेत्राजवळ पश्चिमेस प्रदेशाची लांबी 1000 ते 1500 मीटर आहे आणि पूर्वेकडे ती झपाट्याने कमी होत जाते. गोदावरी खोऱ्याचा आकार जो आहे तो एका नरसाळ्याप्रमाणे दिसतो. तर बालाघाटच्या 2 डोंगर रांगांमधून अंबेजोगाईच्या दक्षिणेस मांजरा नदी वाहते. महाराष्ट्राच्या सीमेवर गोदावरी नदीस मांजरा नदी मिळते, त्यामुळे गोदावरीचे ते एक उपखोरेच आहे. पुढे जाऊन प्राणहिता खोरे. विदर्भाच्या पूर्वेकडील भागामध्ये वर्धा, पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला हा प्रदेश आहे. प्रदेशाचे सर्वसाधारण उतार उत्तर दक्षिण भागामध्ये आहे. तर या सर्व नद्या नागपूर मैदानावरून वाहत जाऊन गोदावरी नदीला मिळतात. पुढे जे आहे ते भीमा खोरे असेल. भीमा खोरे जे आहे ती भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते स्वतंत्र रित्या भीमा नदी वाहते, म्हणून भीमा खोऱ्याला स्वतंत्र खोरे देखील म्हटलं जातं. सह्याद्रीमध्ये भीमाशंकर येथे उगम पावून जवळपास 500 किलोमीटर पूर्वेस वाहत जाते. पुढे जाऊन कर्नाटकात कृष्णा नदीला ही नदी मिळते. भीमा नदीच्या खोऱ्याचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रामध्ये पसरले. उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांग असेल, त्यामुळे भीमा खोरे जे आहे ते मर्यादित झालेले. भीमेला घोड व सीना तसेच मुळा व नीरा, मान ह्या नद्या आहेत त्या येऊन मिळतात. पुढे जाऊन आपण कृष्णा खोरे बघूया. महाराष्ट्राच्या नद्यांच्या खोऱ्यांच्या दृष्टीने पाहता सर्वात कमी क्षेत्र कृष्णा खोऱ्यांचे आहे. याने दक्षिण भागामध्ये राज्याचा भाग विस्तारलेला आहे. कृष्णा खोऱ्याची मर्यादा पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर रांगापर्यंत निश्चित झालेली आहे. तर यामध्ये भरपूर नद्या आहेत, उपनद्या, जसे की कोयना, वारणा, पंचगंगा, येरळा यासारख्या. आता पुढील काही प्रदेश आहेत काही नावाने ओळखले जातात, जसं की टेबल लँड. पाचगणी प्रदेश जो आहे तो महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यात पाचगणी टेबल लँड थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. 1293 मीटर उंचीचे हे आहे. तर या ठिकाणी जे आहे ते थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी टेबल लँड आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार आहे. तिबेट पठारानंतर पाचगणी पठाराचा क्रमांक लागतो. तसेच यामध्ये काही पॉईंट आहेत. सिडनी पॉईंट असेल कृष्णा खोऱ्यासमोर, तसेच पारसी पॉईंट महाबळेश्वरच्या मार्गावरती आहे. पुढे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धबधबे आपण बघूया आता. प्रदेशाचा उतार लंबवत असेल तर प्रवाह उंच कड्यावरून उड्या घेत खाली येतो, त्याला धबधबा असे म्हणतात. तर ह्यामध्ये काही धबधबे दिलेले आहेत, जिल्हा आणि त्याची उंची किंवा पोचण्याचे स्वरूप या ठिकाणी. तर आंबोली घाट धबधबा जो आहे तो आंबोलीपासून 1 किलोमीटर अंतरावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आपण बघूया. त्या महत्त्वाचे बघूया आपण. व्याघ्रेश्वर धबधबा असेल सिंधुदुर्गमध्ये. पुढे जाऊन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्लेश्वर ह्याच्यावरती प्रश्न आला होता. मार्लेश्वर. रायगडमधील पेंब असेल, गारंबी धबधबा. ठाणेमधील जे आहे ते भिवपुरी धबधबावरती प्रश्न आला होता. तसेच माळशेज घाट धबधबा ठाणेमध्ये जे आहे ते प्रसिद्ध आहे. तसेच चिंचोली. पुढे पालघरमधील दाभोळ धबधबा असेल, कोल्हापूरमध्ये बर्फी धबधबा असेल, किंवा सांगलीमधील किंवा सातारावरती भरपूर प्रश्न येतात, लक्षात ठेवा. साताऱ्यामध्ये जास्त आहेत. महाराष्ट्रातील जास्त उंचीचा धबधबा जो आहे तो ठोसेघर धबधबा महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आढळतो. त्यानंतर वजराई धबधबा असेल, कास पठारापासून जवळ आहे तो. पुढे जाऊन लिंगमाळा धबधबा हा पण साताऱ्यामध्ये आहे. ओझरडे असेल, अळे धबधबा हे जे आहे ते सातारामध्ये आढळतात. पुढे पुण्यामध्ये सागरेश्वर, त्याचबरोबर तामिनी धबधबा हे जे आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सौताडा, रंधा धबधबा किंवा भंडारदरा धबधबा जे आहे ते आहे. त्याच्यावरती प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. अहमदनगरवरती सर्व विचारलेले आहेत आतापर्यंत. नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा ह्याच्यावरती प्रश्न आला होता. तर हे काही महत्त्वाचे धबधबे आणि हे झालं. ह्याच्यावरती काही प्रश्न येत असतात जोडायचं ना, यामध्ये जे आहे ते कमीत कमी प्रश्न येत असतात. लिमिटेड एक्झाम पुरते करा हा चॅप्टर. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेने, भूगर्भ रचनेने जे आहे ते भारतीय उपखंडाचे असे वैशिष्ट्य आहे की द्विकल्पाच्या म्हणजे दक्कन अतिस्थिर अतिशय भक्कम भूकवचावरती स्थान आहे याचं. तर हा जो आहे तो अतिप्राचीन भूभाग आहे. फार वर्षापूर्वी पृथ्वीचा जो एक पॅन्जिया नावाचा एक अखंड भूभाग होता, त्याचे विखंडन होऊन नंतर स्थलांतर होऊन जो आहे तो दक्कन आपल्याला पाहायला भेटतो. तर ह्यामध्ये आर्कियन खडक आपल्याला पाहायला भेटते. दक्कनचा पायाभूत खडक जो आहे तो आर्कियन खडक आहे. वेदकालीन आर्कियन खडक आहे. 4700 ते 2500 दशलक्ष वर्षापूर्वी याची निर्मिती झाली होती. यात प्रामुख्याने ग्रॅनाइट,
नीस, वशिष्ठ हे खडक आहेत. महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागामध्ये थोड्या ठिकाणी पायाभूत खडक आढळतात. तर विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर तसेच या ठिकाणी सर्वत्र आर्किन प्रकारचे खडक आपल्याला पाहायला भेटतात. त्याचा काही भाग उत्तरेला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही पसरलेला आहे. नांदेड जिल्ह्यातही हा खडक आढळतो. तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, सावंतवाडी या ठिकाणी हे खडक पाहायला भेटतात. तसेच या खडकामध्ये लोह खनिजाचे पट्टे आहेत, त्याला लोह खनिज सिरीज असे देखील म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या पूर्व भागामध्ये बॅथोलित प्रकारचे जे आहे ते खडक आपल्याला पाहायला भेटतात जास्त करून. पुढील धारवाड सिरीजचे खडक देखील आहेत. तर अग्निजन्य खडकाच्या स्फटिकमय खडकापासून मोठ्या प्रमाणात रूपांतर व जलमय प्रकारची प्रक्रिया होऊन जे आहे ते या खडकाची निर्मिती झाली होती. त्याला धारवाड सिरीज खडक असे म्हणतात. तर या खडकामध्ये किमती खनिजे व खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. तर हे जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये या थरामध्ये सौसर सिरीज असं म्हणतात. चिलपित घाट थर आणि गोंडाईट सिरीज या नावाने देखील ओळखली जाते. तर उच्च प्रतीचे मॅंगनीज खनिजाचे साठे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तसेच भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली, सावंतवाडी तालुक्यामध्ये धारवाड वाळूचे खडक आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण बघूया, आता मी इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. तर आर्कियन श्रेणीचे खडक जे आहेत ते नांदेड, सिंधुदुर्ग या ठिकाणी पाहायला भेटतात. धारवाड श्रेणीचे जे खडक आहेत ते नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर या ठिकाणी आहेत. विंद श्रेणीचे खडक जे आहेत ते चंद्रपूर या ठिकाणी, गोंडवाना श्रेणीचे खडक यवतमाळ असेल, गडचिरोली किंवा अमरावती या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हे आपण मगाशी वरती जे बघितलेलं आहे, मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये सांगितलं होतं तेच या ठिकाणी आहे. तर सर्व त्यांनी मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलंय कुठे कोणते खडक आढळतात. याच्यावरती जास्त काही येत नाही. पण दक्कन पठारावरती बघूया आपण, प्रश्न आला होता. दक्कन पठार जो आहे तो गोंडवाना कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आढळतो. महाराष्ट्राच्या शेकडो चौरस किलोमीटरचा प्रदेश भ्रंशमुलूक उद्रेकाच्या बेसिक लाव्हापासून व्यापलेला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा टेकड्यांच्या दक्षिण उतारावरती क्रिएटर स्वरूपाचे उदाहरण म्हणून लोणार सरोवराचा उल्लेख देखील आहे. लोणार सरोवराची निर्मिती आहे, काहींच्या मते ती निर्मित उल्कापाताच्या ह्याने निर्माण झालेली असावी असं त्यांना काही जणांना वाटतं. तर यापूर्वी काळातील भूप्रदेशातील सर्व भूदृष्टे लावारसांच्या संचयनामुळे काढलेले. महाराष्ट्रातील लावारसाचा विस्तार पश्चिम घाटापासून पूर्वेकडे नागपूरपर्यंत जो आहे तो पसरलेला आहे. मग अशा आपण बघितलं त्या टाईपचे सर्व विद्येन खडक असतील किंवा काय ते. तर आपण बघूया आता, विद्येयन प्रणालीतील खडक आहे तो यवतमाळ व चंद्रपूर या ठिकाणी आढळतो. तसेच कटापा प्रणालीतील खडक जो आहे तो यवतमाळ, चंद्रपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आढळतो. तर प्राकृतिक रचना खाड्या, जसं आपण मगाशी बघितलं होतं, पश्चिम घाटामध्ये काय आहे, सह्याद्री पर्वत, त्याला नद्यांचे जलविभाजक म्हणतात. नद्यांची उगमस्थाने पण तिथे आहेत. पर्वत शिखरांचा प्रदेश आहे तो. सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये शंभू महादेव डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, सातमाळ अजंठा असेल. तर सातपुडा पर्वत डोंगर रांग ह्याच्यामध्ये तोरणमाळ, नंदुरबारमधील अस्तंबा, गाविलगड टेकड्या, वैराटगड आहे. दक्कन पठारामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झालेली पठार जसं की गोदावरी, प्राणहिता, भीमा, कृष्णा, तापी खोरा आहेत. महाराष्ट्रातील भूगर्भ रचना जी आहे ती आर्किन खडक असेल, धारवाड खडक, कटाप्पा, विद्येहीन व गोंडवाना खडक जे आपण मगाशी बघितले. तर ह्यामध्ये भूगर्भ रचना जी आहे ती दिलेली आहे. तर कोकण किनारपट्टीची माहिती दिलेली या ठिकाणी, परत प्राकृतिक रचना यामध्ये. तर मग अशा आपण बघितलं त्याप्रमाणे ही सर्व माहिती तुम्हाला माहित आहे. लांबी 720 किलोमीटर इतकी आहे. उत्तर कोकण, दक्षिण कोकण असे भाग झाले. दक्षिण कोकणामध्ये फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा भाग आहे. खलाटीमध्ये सागरजवळील सखल भाग, वलाटी म्हणजे डोंगराळ भाग आहे पूर्वेकडील, त्याला म्हणतात. तर बंदरे मुंबई असेल किंवा नावाशिवा आंतरराष्ट्रीय बंदर आहे. तर हे मग अशा आपण बघितलं होतं, त्याची रिव्हिजन आहे पश्चिम घाटामधील देखील. तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शिखर बघूया आपण आता उतरत्या क्रमाने. पहिल्यांदा असेल कळसुबाई, 1646 मीटर उंचीची आहे, अहमदनगर या ठिकाणी. सालेर असेल त्यानंतर नाशिक या ठिकाणी. तसेच महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा हे जे आहे ते पहिल्या 5-6 मध्ये येतात. राजगड, अस्तंबा हे तुम्हाला जे आहे ते विचारत असतात क्रम लावण्यासाठी. उत्तरेकडून दक्षिणेकडे असेल किंवा त्याच्या उंचीनुसार देखील विचारतात. तर अहमदनगरमध्ये कळसुबाई आहे, हरिश्चंद्रगड, नाणेघाट हे सर्वात मोठी शिखर आहेत. नाशिकमध्ये सालेर असेल, सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर. पुण्यामध्ये तोरणा असेल, राजगड, रायरेश्वर. अमरावती या ठिकाणी वैराट असेल, चिखलदरा.
तर हे आपल्याला पाहायला भेटतं. तसेच सातारामधील महाबळेश्वर, नंदुरबारमधील अस्तंबा, धुळ्यातील हनुमान, तसेच गडचिरोलीमधील कट्टलगट्टा हे जे आहे ते आहे. पुढे नदी आणि खाडी कुठं आहे बघा. दातीवार खाडी तानसा व वैतरणा नदीवरती आहे. वसईची खाडी उल्हास नदीवरती आहे. ठाणेमध्ये पण उल्हास जे आहे ते. परत राजपुरीची खाडी जी आहे ती काळ नदीवरती आहे. पुढे जाऊन बाणकोटची खाडी सावित्री नदीवरती आहे. तर हे रायगड या ठिकाणी जे क्षेत्र आहे या भागामध्ये ते आढळते. तर आपण मगाशी बघितलेलं आहे महाराष्ट्रातील पुरळ व बीचेस ह्याच्यावरती राज्यसेवेला प्रश्न आलेला होता. तर जुहू चौपाटी जी आहे ती मुंबई शहर असेल, दादर मुंबई शहर, अलिबागची जी आहे ती रायगड या ठिकाणी आहे. मुरुड जंजिराची रायगड या ठिकाणी, श्रीवर्धन देखील रायगड असेल, गणपतपोळे ही रत्नागिरी या ठिकाणी, गुहागर रत्नागिरी या ठिकाणी. तसेच तारकर्ली ह्याच्यावरती प्रश्न आला होता, दांबोली आणि उभा दांडा ह्याचे सर्व जे आहे ते सिंधुदुर्ग या ठिकाणी पाहायला भेटतं. तर महाराष्ट्रातील काही सागरी बेटे याच्यावरती देखील प्रश्न आले होते. जसं की खांदेरी कुठं आहे तर रायगड या ठिकाणी असेल, उंदेरी पण रायगड या ठिकाणी, कुलाबा देखील रायगड या ठिकाणी ह्याच्यावरती आले होते. तसेच मड, मुंबई, साष्टी हे सर्व जे आहे ते मुंबई या ठिकाणी पाहायला भेटते. तसेच रांजण खळंगे हे देखील महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती अहमदनगरमध्ये आहे. तर महाराष्ट्रातील प्रमुख घाट जसं मगाशी आपण बघितलं, महाराष्ट्रातील प्रमुख घाटामध्ये थळघाट जो आहे मुंबई नाशिक मार्गावरती आहे. बोरघाट पुणे मुंबई नाशिक पुणे मुंबई मार्गावरती, माळशेज घाट लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न आलेत. ठाणे अहमदनगर, दिवे घाट पुणे बारामती असेल, ऑट्रम घाट किंवा कन्नड घाट धुळे औरंगाबाद, कात्रज किंवा खंबाटकी घाट त्याला म्हणतो पुणे सातारा, पसरणी घाट जो आहे तो वाई महाबळेश्वर, शिरसाट घाट नाशिक जव्हार या ठिकाणी, वरंधा घाट महाड पुणे, कशेडी घाट महाड दापोली, चंदनापुरी घाट नाशिक पुणे, शिरसाट घाट असेल तो नाशिक जव्हार या ठिकाणी आहे. तसेच नाणेघाट कल्याण जुन्नर मार्गावरती आहे. तामिनी घाट पुणे माणगाव, कुंभार्ली घाट कराड चिपळूण मार्गावरती, हनुमंती घाट कोल्हापूर कणकवली असेल किंवा पुढे जाऊन आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर या ठिकाणी, आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर, ओढा घाट जो आहे तो कोल्हापूर पणजी, आंबोली घाट आहे तो बेळगाव सावंतवाडी या ठिकाणी पाहायला भेटतो. तसेच काही जलदुर्ग आणि प्रमुख जिल्हे या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असेल ते सर्व विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पाहायला भेटतात. अर्नाळा किल्ला जो आहे तो पालघर या ठिकाणी, तसेच द्रोणागिरी रायगड या ठिकाणी पाहायला भेटतो. जंजिरा देखील महत्त्वाचा रायगड या ठिकाणी, खांदेरी उंदेरी देखील रायगड या ठिकाणी. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये कन्फ्युजन होते. कर्नाळा जो आहे तो रायगड या ठिकाणी वरती या ठिकाणी दिलेला आहे बघा. अर्नाळा पालघर या ठिकाणी आणि नरनाळा जे आहे ते अकोला या ठिकाणी आहे. तर ह्याच्यावरती प्रश्न येत असतात कन्फ्युजिंग. महत्त्वाचे किल्ले या ठिकाणी बघू शकता तुम्ही. सालेर मुलेर असेल नाशिक या ठिकाणी, तसेच अंकाई टंकाई नाशिक या ठिकाणी, अर्नाळा रायगड या ठिकाणी असेल, लोहगड पुणे या ठिकाणी आहे, तसेच लिंगाणा असेल रायगड या ठिकाणी. तर काही तुम्हाला माहीत नाही तेवढे रीड करून घ्या, त्याच्यावरती जे आहे ते प्रश्न कदाचित येऊ शकतात. ह्याच्यावरती प्रश्न येत नाही शक्यतो, पण राज्यसेवेच्या एक्झामला जोडायला लावासाठी येत असतात. तर हा झाला आपला पूर्ण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. ह्याच्यावरती आपण सर्व चॅप्टरवरचा अभ्यास केलेला आहे. ह्याच्यावरती प्रश्न जे आहे ते टेलिग्रामवरती मी टाकत आहे, तिथून तुम्ही ह्याची क्विज सोडवू शकता. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.